आमरस प्यायला कंटाळा आलाय, आंब्यांकडे आता कोणी पाहिना. चला मग आता नवीन एक रेसिपी ट्राय करूयात. एकीकडे पॅनमध्ये मंद आचेवर खरपूस असा रवा भाजलेला आहे बदामी कलर होईपर्यंत. मग काय एका पातेल्यात घेतलं मलईचं दूध आणि 1 वाटी साखर. साखर आपण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्याकडे कशी कमी गोड लागते का जास्त गोड त्यावर तुम्ही साखर अंदाज घेऊन घालू शकता त्यामध्ये. आणि हा भाजलेला रवा ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये रवा जसा खरपूस आपण जेवढा बदामी कलरवर भाजू तेवढा तो छान लागतो. आणि हे उकळी येताच त्याच्यामध्ये तुम्ही वरतून ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता त्याच्यामध्ये. वरतून आंब्याचा पल्प ॲड करायचा. तुम्हाला जसा कलर हवा आहे तसा, तो डार्क कलर हवा असेल तर थोडा जास्त पल्प ॲड करा आणि कमी हवा असेल तर कमी ॲड करा. अशा प्रकारे खमखमाट या शिऱ्याचा सुटला होता. आणि हा शिरा एकदम चवेला असा लागतो की तुम्ही मुगाचाच शिरा खाताय की काय असंच जणू काही वाटत होतं. वरतून कलर येण्यासाठी अजून थोडा पल्प ॲड केला आहे बरं का. आणि हा पल्प ॲड करताच असा पिवळसर शिरा तयार झालेला आहे मँगो कलरचा. आणि हा मँगोचा शिरा तुम्ही वरतून तुपाची धार सोडून खाल्ल्यावर तर आणखीच चवीला. ते काय आहे ना, आंब्याचा सीझन आता लवकरच संपत आलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा शिरा ट्राय नक्की करा. आणि 5 मिनिटं बारीक गॅस करून असं झाकण ठेव. झाल्यावर तुमचा शिरा गरमागरम खायला रेडी झालेला आहे. आता छान अशा प्लेटमध्ये सर्व करा आणि डेझर्ट म्हणून आंब्याचा शिरा एन्जॉय करा.